मीरा भाईंदर परिसरात बनावट कागदपत्रांचा वापर करून रिक्षा चालवण्यासाठीचा बॅच मिळवण्याचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। या प्रकरणात प्राथमिक चौकशीनंतर 30 पैकी 27 जणांविरोधात काशीगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाच्या तपासात संबंधितांनी बनावट जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि वीज बिलांचा वापर करून रिक्षा बॅचचे विविध सरकारी लाभ मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणामुळे परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। काशीगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय। पैसे घेऊन रिक्षा बॅच दिले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आणि या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही आपण तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं। अशा अनेक प्रकारची घटना या शहरामध्ये घडली की मुस्लिम व्यक्तींनी नावात बदल केलं आणि अशा प्रकारचे कृत्य केलं। अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की अशा लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून काही वेळेला लव्ह जिहादचं विषय आलाय, काही वेळेला लँड जिहाद आला, काही वेळेला व्यवसाय आला, काही वेळेला व्यापार आला, काही वेळेला पर्सनल नातं जोडण्याचा प्रयत्न केलाय। त्याची कडक कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रकारे सरकारने पण कायद्यात बदल केला पाहिजे, त्यांना मोकोकाखाली अटक केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।